नमस्कार मित्रांनो, सकाळी 6:46 झालेत आणि मी मॉर्निंग वॉकसाठी फिरतो आहे. आत्ता तसा हा फार हायवेच्या कडेने आहे, इथे पायी चालण्याचं काही नाहीच आहे. त्यामुळे मी पर्पजली गवतातूनच चालतो आहे. पण गवतात चालताना त्रास काय होतो आहे की त्याच्यावर दव पडलेलं आहे, त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम येतो आहे. अर्थात मी लांब आलो आहे आणि इकडे रहिवासी वस्ती कमीच आहे. कमी आहे की जास्त म्हणजे म्हणण्यापेक्षा असं बऱ्यापैकी दूरवर आहे. म्हणजे दूरवर एवढं करता की आम्ही प्लेनफील्डमध्ये जे राहतो त्याच्यापासून मी बऱ्यापैकी लांब आलेलो आहे. एक 3.5-4 किलोमीटर मी आलेलो असेल. आणि आता थोडं पुढे जाऊन मग मी रिटर्न होणार. म्हणजे टेंटेटिव्हली माझं 10 किलोमीटर सकाळचं मॉर्निंग वॉक होऊ शकेल. सूर्य इतका प्रखर झाला आहे. मी जसं म्हटलं तसंच सकाळी 6:45 वाजता आणि सूर्योदय होतो साधारण 5-5:15च्या दरम्यान. तर मी आत्ता जे फिरतो आहे ते इकडे मी पहिल्यांदा कधी ह्याच्या अगोदर कधी आलो नव्हतो, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ काढावा. आता मी इकडे ते चालण्याचा ट्रॅक आहे पलीकडे, कारण इकडे तसं चालणं रिस्की आहे हायवेला. हे पाय, हायवेच्या अगदी कडेने मी जातो आहे ना, ते आता मी जरा त्या ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या ट्रॅकवर मी आलो आहे. इकडे एक तळं आहे. तळं इथं सगळीकडेच असतात, पण इकडे वेगवेगळं तळं आहे. अशा ठिकाणी आलो आहे आणि इकडे हा सायकलचा मार्ग आहे. पलीकडे हायवे आहे. त्या हायवेने मी चालत होतो खरं, पण त्याच्याऐवजी म्हटलं हे सेफर आहे, इकडे जरा चालण्याचा प्रयत्न करूयात. केवळ तेवढ्याकरता इकडे आलो आहे मी. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की मी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जातो, भागात पायी फिरतो. अर्थात पायी फिरतो म्हणजे कुठं कसं की एक 4-5 किलोमीटर जायचं आणि 4-5 किलोमीटर यायचं एवढंच. 4-5 साधारण 9-10 किलोमीटर दररोज होतं. मग तेच जर सारखे त्याच रस्त्याचे व्हिडिओ काढले तर मला पण मजा येणार नाही आणि तुम्हालाही पाहायला आवडणार नाही. त्यामुळं मी वेगळे व्हिडिओ वेगळे ठिकाणचे व्हिडिओ काढतो आणि पाठवतो. हे इकडे जे तळ आहे म्हटलं ना तुम्हाला, मी ते असं तळ आहे. छोटे पॉन्ड आहेत म्हणजे. आणि या बाजूला मेन रस्ता आहे. तर असं एक्सेप्शनल सकाळी मॉर्निंग वॉकला आले आता दिसेल पाहिजे व्यक्ती. एकदम एक्सेप्शनल दिसतात. आणि तर हे एक जे गोल दिसतं आहे ते आपल्याकडे जशी सीमा असते तशा प्रकारचं आहे साधारण. म्हणजे प्लेनफील्डची एक बाउंड्री किंवा प्लेनफील्ड, मी जिथे राहतो तिथे त्याला प्लेनफील्ड म्हणतात, त्याची बाउंड्री. अशी बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळ्या ठिकाणी अशा पाण्याच्या टाक्याच आहेत म्हणूयात. तर आमच्या शेजारी प्लेनफील्डच्या शेजारी जुलेट आहे, त्याच्या शेजारी पलीकडे नेपरविल आहे, त्याच्या पलीकडे आणखी बोलिंग ब्रुक वगैरे काहीतरी आहे. इकडे प्रॉपर व्यायामासाठीच लोक आलेले असतात. पहा, इकडे मी लिटरली पहिल्यांदा येतो आहे 1.5 वर्षात ना. या समोरच्या रस्त्याने गेलो असेल मी, या रस्त्याने गेलो आहे, पण हे एकदमच अनोळखी ठिकाण आहे. अशा ठिकाणी मी आलो आहे वॉकला. साधारण 4-4.5 किलोमीटर माझ्या घरापासून दूर आलेलो आहे मी. आता इथं थोडा वेळ फिरलो की मग मी रिटर्न जेव्हा घरी पोहोचेल त्यावेळेला 8-10 किलोमीटर 10-1 किलोमीटर तरी होतीलच माझे मॉर्निंग वॉकचे. इतका नितांत सुंदर परिसर आहे. पहा, मी तुम्हाला जर फिरून दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा,
खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. आणि इकडे टेकडे हा प्रकार नाही आहे कुठे. जे काय आहे ते अगदी सरळ सपाट. त्यामुळे ते काही ते झाडी, काही ते डोंगर वगैरे असला काय प्रकार नाही आहे. निव्वळ सपाट आणि अशी ही हिरवळ झाडी. हा 360 दाखवल्यानंतर मी आता पुढे जातो आहे थोडं. समोर म्हटलं मी जसं की पाय आणि या रस्त्याने असं हा सायकल ट्रॅक आहे. त्या सायकल ट्रॅकवरनं फिरतो आहे. ह्या सायकल ट्रॅकवरनं फिरत असताना सुद्धा इथं पहा अशी बसण्याची सोय केलेली आहे थोडीफार. आणि इथे जर असं बसून मी जर पाहिलं तर मला हे समोर असं दिसतं आहे एकदम नीट क्लिअर. आणि मागच्या बाजूला माझ्या हायवे म्हणजे फार मोठा हायवे नाही आहे, बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे. हा माझ्या मागच्या बाजूचा बाकड्यावर बसले असताना आणि हे मला समोर दिसणार. आता मी तर तुम्हाला म्हटलं मी नवीन ठिकाणी येतो. आज जरा मी वेगळं एक्सपेरिमेंट करावं असं म्हणतो आहे. हा ब्रिज काय मला माहितीचा नव्हता, पण समोर एक ब्रिज दिसतो, त्या ब्रिजवर जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही जी पाण्याची टाकी म्हटलं आहे मी तुम्हाला आणि हा ब्रिज म्हटला असेल, तर ह्या ब्रिजवर जाण्यासाठी मला बरंचसं अंतर चालत करवल्यानंतर मी परत व्हिडिओ चालू केला आहे. त्यामुळे थोडा अंतर डिफरंट वाटत असेल पा तुम्हाला. मी जो म्हटलं तुम्हाला हा ब्रिज लांबून म्हटलं होतं की त्या ब्रिजवर, ह्या ब्रिजवर मी जाणार आहे आणि ह्या ब्रिजच्या सेंटरमधनं आता व्हिडिओ काढेन मी. ही पाण्याची टाकी आणि हा ब्रिज. आता ह्या ब्रिजच्या मी फार जवळ यायला लागलो आहे. आता असं गवतातनं चालून मग ह्या ब्रिजवर मी जाणार आहे. आलो बघा त्या जवळ, त्या ब्रिजजवळ. आणि समोर असं दिसतं आहे. आता व्हिडिओ पण माझा मोठा होत चालला आहे, त्यामुळे मला तो व्हिडिओ बंद करावा लागणार कदाचित. पण ह्या ब्रिजवर मी आलो आहे. त्या ब्रिजवरनं चालत असताना मला मागे असं दिसतं आहे आणि समोर पहा हा रस्ता इकडे दिसते का. ह्याला जाळी लावलेली आहे बऱ्यापैकी. तसंच मागच्या बाजूचा रस्ता पण मी आता दाखवतो. हा मागच्या बाजूचा रस्ता जो असेल तो दाखवला असेल तो. आणि या ब्रिजवरनं मी जाताना फार रेअरली असे दिसतात रनिंग करताना. आणि इकडे जरा बऱ्यापैकी व्यायामाचं इतर ठिकाणापेक्षा कम्पॅरेटिव्हली गाड्या घेऊन आलेले आहेत व्यायाम करायला, वॉक करायला, एक्झरसाईज करायला म्हणूयात. आणि मी ब्रिज क्रॉस करून हा जो ब्रिज आहे तो क्रॉस केला आहे. ब्रिज क्रॉस केल्यानंतर मला समोर असं दिसतं आहे पाहे, ते मे बी शाळा असेल, नक्की मला माहिती नाही आहे काय आहे ते. पण इकडे ब्रिजवरनं आल्यानंतर मला असं दिसतं आहे पहा. माझ्या मागे रोड दिसत असेल पहा, तो दिसतो का नाही. सूर्यकिरण येत आहेत त्यामुळे मला नक्की माहिती नाही आहे. हां आहे कदाचित. तर असं मी हे तळं आणि त्यामुळेसुद्धा एक हे नेबरहूड आहे. इकडे वस्ती आहे, म्हणजे कॉलनी आहे. वस्ती एवढ्यासाठी म्हणतो आहे की सिटीपासून बरंचसं दूर असतं म्हणून म्हणावं लागतं मला. आता मी काय परत पुढे जाणार नाही आहे, कारण माझे ऑलरेडी नाही म्हटलं तरी 4-4:30-7 वाजले जातात. 4-4.5 किलोमीटर होऊन गेले असतील. त्यामुळं मग परत 4-4.5 किलोमीटर झाले की माझे 10 किलोमीटर चालणं होईल आणि मग माझा मॉर्निंग वॉक संपेल. तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. असे थोडेफार लोक येतात. तर या ब्रिजवरच मला असं वाटतं आहे की मला हा व्हिडिओ बंद करतो आहे मी.
10 मिनटाचा झालेला आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.